ऐन महापालिका निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत पक्षाला अडचणीत आणणाऱ्या कैलास कदम यांच्यानंतर पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार याची उत्कंठा काँग्रेस कार्यकर्त्यांना लागली होती. अखेर 5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांची काल शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी त्यांच्या नियुक्तीच्या पत्राची घोषणा केली. बनसोडे यांच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच मागासवर्गीय कार्यकर्ता या सर्वोच्च पदावर विराजमान झाला आहे. 2002 पासून NSUIच्या माध्यमातून त्यांनी पक्ष कार्याला सुरुवात केली. पुढे शहर प्रवक्ता, प्रदेश युवक काँग्रेसचे सेक्रेटरी, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष, मावळ लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते पक्षाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष असा त्यांचा पक्ष संघटनेतील गेल्या 25 वर्षातील प्रवास राहिला आहे. एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पिंपरी चिंचवड शहराची ओळख होती. प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाची नौका या शहरातून जी ढासळली ती पुन्हा कधीच उभी राहू शकली नाही. 2017 व 2026च्या पिंपरी महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. ही वस्तुस्थिती असली तरी आजही शहरात काँग्रेस पक्षाला मानणारा 10 ते 12% मतदार आहे. विस्कळीत पक्ष संघटना बांधून आता नव्या जोमाने व ताकदीने काँग्रेसला पुन्हा वैभवाचे दिवस आणण्याचा संकल्प बनसोडे यांनी आता व्यक्त केला असून झुकणार नाही आणि विकणार नाही अशी आपली कार्यपद्धती राहणार असल्याचं त्यांनी पिंपरी चिंचवड न्यूजशी बोलताना आज स्पष्ट केलं. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.